श्री स्वामी समर्थता मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? मस्तच असायला हवं. काय मग आज तर नवीन उमेद घेऊन आपण म्हणतो ना ताईंना, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद आहे आणि तसंच राहायला हवं. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद, समाधानी या सगळ्या गोष्टी हव्या आहेत. त्याच्यानीच आपण आयुष्यामध्ये एक बहार येते, एक नवीन उमेद येते. आज म्हणायला गेलं तर असं वेगळं असं काय नाही, नॉर्मलीच आपलं जे काय आहे, पुढे तुम्हाला कळेलच वेगळं असं काय आहे काहीतरी स्पेशल आजही तुम्हाला बघायला मिळणार आहे. पण थोडंसं थांबा तुम्ही. आता तुम्हाला वेगळं काहीतरी म्हणजे बघायला मिळणारच आहे, काहीतरी छान असं. तर आज आपली नेहमीचीच रुटीन आहे ह्याच्यामध्ये ताईंनो, असं हे नाही आहे, पण पुढे तुम्हाला कळेलच. आणि आजचा व्लॉग थोडासा छोटा आहे, कारण की मला पाहिजे तसं एडिट करता आलं नाही, पाहिजे तसं तुमच्या समोर मला काही ठेवता आलं नाही. पण जेवढं काही ठेवता आलं तेवढं मी ठेवलं आहे. आणि जी काही लगबग चालू होती ना त्या दिवशी, काही विचारायची सोय नाही. पाऊस पडला होता, त्याच्यामुळे मुलांची फरमाईश दूध आणि गरम गरम भजी. हे बघा, भजी आपली रेडी झाली आहे. आता गरमागरम मुलाची फरमाईश म्हणून भजी. आणि त्या दिवशी एवढा म्हणजे आम्हाला त्या गोंधळ झाला होता ना, की हे करू का ते करू, आणि मग परत सगळी गडबडच होती. आता ती गडबड संपणार आहे. तुम्हाला थोड्या वेळातच मस्तपैकी असं काय गडबड होती ते बघायला भेटणार आहे. आणि आता म्हटलं सोमवार मंगळवार हे सगळं येणार आहे, त्याच्यामुळे मी आपल्या नेहमीप्रमाणे काळे वाटाणे आणि चवळी भिजत घालून ठेवते, जेणेकरून आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपल्याला कधी काही भाजी वगैरे करता येईल. ह्या हिशोबाने मी हे दोन्ही कडधान्य भिजत टाकलेले आहेत. आणि आता जास्त वेळ वाट न बघता माझ्या बहिणीला एक छोटंसं गोंडस पिल्लू, म्हणजेच मला भाची झाली आहे, त्याचा एक आनंदच वेगळा होता. म्हणजे जसं मला मुलगी झाली, आज तीही आई झाली आहे, आज तिचाही काही वेगळा अनुभव आहे. ती एक वेगळी एक स्पेशल गोष्ट म्हणजे आज तरी ती आहे. आपण म्हणतो रोज काही ना काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही घडतच असतं. आणि तसंच काहीसं आम्हाला वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर सगळं हे होईल, पण झालं. आणि ते बघा, तुम्हाला आता जास्त वेळ न दवडता आत्ता हे बघा तुमच्या समोरच आहे. हे बघा, तिला डिस्चार्ज मिळाला आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर आमच्या घरी तिला आणलेली आहे. आपल्या छोटेसे पिल्लूला, छकुलीला आज घराचं आगमन करणार आहोत आपण. पप्पा कुठे आहेत तिचे? का आणलं ना?
आणि आपल्या गोंडस पिल्लूचं म्हणजेच माझ्या भाचीचं आगमन घरात झालेलं आहे आणि ही सगळी मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या क्षणांचं आनंदाचे क्षण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ताईंनो प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.